गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आज सकाळ सकाळ माझ्याकडे कोण आलंय? सकाळी नाही आलो, रात्रीच आलो आम्ही. हा म्हणजे रात्री आले. असा अपमान आमचा करते का? मी व्हिडिओ सकाळ सकाळ चालू केला ऐका ना, आता बाई सांगितलं रात्री ह्यांना यायला ना 9:30 पावणे 10 वाजलेल्या. रात्री काही व्हिडिओ घेतला नाही, म्हणलं सकाळी पारी निवांत घेता येईल. काकी माझ्या आलेत बघा बेळगाववरनं. काकी होत्या बप्पाकडे, तिकडं माझा मिलिटरीतला भाऊ आहे ना तिकडं होत्या. तर आता उद्या यात्रा आहे आपली पोपळची, माझ्या माहेरची, यांच्या गावाची, काकींच्या सासरची. त्याच्यामुळं बरोबर आहे ना? बरोबर आहे. नाही माहेरची नाही, माझ्या माहेरची, तुझ्या गावची, काकीच्या सासरची आहे ना. उद्या यात्रा या, त्याच्यामुळे मग काकी आले बघा बेळगाववरनं इकडं. तर रात्री त्यांना यायला उशीर झाला, त्याच्यामुळे केशव घ्यायला गेलता बिजवणला. आणि रात्री इथं मग म्हणलं पुढे नका जाऊ, आता उशीर झालेला, इथंच मुक्काम करा. तर रात्री इथंच थांबले, जेवण वगैरे झाली. आणि काल ताशाची शिदुरी आलती, तुम्हाला तर माहितीच आहे, हारघाटी आलेली. त्यावेळेस ती पाहुणं गेलं आणि ही पाहुणं आलं. आता ही पाहुणच आहेत आमच्यासाठी, आहे का नाही? हा, मग मस्त असा पाहुणचार सकाळपासून झालेला आहे. चहा पाणी नाश्त्याचा स्वयंपाक केलेला आहे. आता भाजी टाकायची, जेवण करायची आणि मग ही जाणार आहे तर घरी. कारण आहे ना घरनं कार्तिकीचा आणि छकुलीचा पिल्याचा सारखं फोन येतोय, आजी कुठं आली, आजीला बघायला दोसरलेत लेकरं, सारखं फोन करते तर लवकर ये म्हणून. रात्री जाणार होत्या, पण रात्री सकाळ उठल्या पोरं काय म्हणले असते नी, आजीच नाही, आजीच आली नाही. सकाळ उठल्या फोन केला, आजी कुठे म्हणून. तर काकींचा कालचा प्रवास कसा झाला काकी? एकदम मजा झाला ना. अजून केशव मला घ्यायला आला, बाप्पाचा तिकडून फोन आला, बापा काय म्हणला? तिथं चौफुल्यावर बस, हा. तिकडं जाऊ नको. काकी काल सगळ्यांनी फोन करू विचारत होती, सांगत होती आता एकट्या चालते ना इतक्या लांबनं, त्याच्यामुळे चौकशी करणं काम आहे. तर असू द्या, चला काकी आलेत, केशव आलाय. तर सकाळच्या पारी ना काकींला आणि केशवला दाजी दाखवतात बघा पत्रिका तयार केलेली. आणि ह्या पत्रिका कोणत्या गावाला पाठवायचे ते एक विचारते. सगळ्या गावांची अशी नावं लिहून घेतलेत बघा, कुठं कुठं आपलं पाहुणं आहेत ना तिकडं. म्हणजे जरी आपण जाऊन जरी पत्रिका नाही देणं झालं तरी एवढ्या गावांना आपल्याला पत्रिका पाठवायची, तिथं पाहुणे येतं. नाहीतर एकीकडे पाठवायचं एकीकडचं राहायचं, असं होऊ नये. त्याच्यामुळे ही नावं लिस्ट अशी करून घेतली. काल परवा दिवशी आईना पालते त्यावेळेस आईला आपणला पण विचारलं अजून कोण राहिले का सांगा. आता केशव काकी आले त्यांना पण विचारलं अजून आपलं पाहुणं कुठं आहेत का बघा म्हणून. कारण सगळी माहिती तर मला नाही ना, त्याच्यामुळं मग केशवने काय सांगितलं, काकींनी काय सांगितलं, आईने आपणनी सांगितलं. आणि दाजींच्या इकडची आहेत ना म्हणजे नानांच्या इकडची, तर नानांना विचारलं आईला नानांना, त्यांनी काय सांगितलं ना आमच्या मनाने आम्हाला माहिती आहे ती सगळी आम्ही नावं लिहिली. तर हे दोघं लयच नखरं करतात, ती त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा जरा. स्वीटी आणि पप्पा दोघं जण मिळून आहेत ना मला वाकडं दाखवतात बघा. कॅमेरा इकडे माझ्याकडे धरला आणि दोघं जण एकामेकाला वाकडं दाखवतात, मला चिडवतं. बोला. हा, खरंय का खोटं आहे केशव? खरंय का खोटं आहे? माझं बोलणं चाललंय मला सांगते काहीतरी असं तसं. खरंय का खोटं आहे? आयडिया केली, पाहुण्याला चिडवलं बोलायसाठी. कुणी नाही, हे दोघांनी मला वाकडं दाखवलं. तुम्ही पाहुण्याची बाजू घेऊ नका काकी, लेकीची बाजू घ्या. केशव आहे काय बरोबर हे? बरोबर आहे का? पत्रिका हे ते बरोबर आहे ना सगळं? होय, काय चालतंय, करायचं का मग फिक्स करून टाकायचे का? करा फायनल डायरेक्ट. ओके ओके ना? आहे का? काकी म्हणतात नाही मेन माणसाला विचारायला लागतं, इतके दिवस मी केले का काही त्याचं नियोजन? हा, आणि तो ना केशवचा नंबर देणार आहे पत्रिकेवरती. कुणाला जर आता सांगते सगळ्यांना मी मोबाईल वरती पत्रिका पाठवणार आहे, म्हणजे दाखवणार आहे. तशी पण ही पत्रिका आहेच आहे. आणि अजून पण आहे ना आपली जी पत्रिका छापणार आहे ना ही सागरकडची पत्रिका आहे. आणि जी आपल्याकडची पत्रिका छापणार आहे ना ती पण मी आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला देणारच आहे मोबाईलद्वारे आपल्या व्हिडिओच्या याच्यातून. तर त्याच्यावरती ना केशवचा आणि सोमाचा नंबर राहील. जर कुणाला तिथला ॲड्रेस नाही भेटला तर तुम्ही कॉल करू शकता आणि यांना त्रास देऊ शकता की कुठे म्हणून विचारायला. जी बंद आहे नंबर ती दी. म्हणजे बंद नंबर देऊन काय करायचं या? बंद नंबर कुणाला द्यायचं? तुमच्याकडे सगळं काम माहिती, सोमाकडे तुमच्याकडे सगळं लग्न हँडल करायचं, पाहुणा रावळा आला मग गेला. इथं पत्रिकेत एवढं मोठं नाव टाकलंय, कुठे गेली? एवढा ही पत्रिका अशी तयार केली म्हणजे सगळ्या भाऊकींची, सगळ्या चिलेपिल्यांची, सगळ्यांची नाव टाकून आहे ना ही इकडं ही मामांची नावं, मोठ्या मामापासून आधी माधव मामाचं, मीनाक्षी वहिनीचं, प्रियंकाचं, कोमलचं, मग पूजाचं. पूजा पांडुरंग वाघमारे एकदम लहान येतं ना ती, त्याच्यामुळं समस्त परिवार आमचा आहे बघा. किलबिल मानाच्या करवल्या ह्या
हिच्या मैत्रिणी. आणि ही किलबिल, पिहू, दुर्गा, छकुली, गुड्डी, कार्तिकी, राधिका, मनाली, लाडू, ही अदिती, माऊली, कृष्णा, ओम, शिवांश, पिल्लू आणि रुद्र. मी पिल्लूचं नाव म्हणलं होतं आपलं जंबरनाथ टाका, ए बाबा अरे ओळखू येते ना पटकन जंबरनाथ म्हणलं की नाही तर शांताराम टाका म्हणलं होतं, पण शिवांश म्हणलं कोण ओळखत नाही ना तसं एवढं. शिवांश टाकलं. आणि हे पिल्लू शुभमचं, रुद्रा. तर इकडं ही मामांची नावं अशी लिहिल्यात आणि ही अशी पत्रिका तयार केलेली आहे. तर याच्यात सगळी एवढी आमची भाऊकी आहे बघा, पूर्ण पान गच्च भरलेलं आहे. सगळ्यांची नावं टाकलेत. आणि प्रेषक म्हणजे मेन असतात काय, प्रेषकला टाकले सूरज विश्वनाथ शिंदे, माधव नवनाथ वाघमारे, पांडुरंग भारत वाघमारे. आणि यांच्या भावाचं एक नाव आहे हरिचंद्र राजाराम शिंदे आणि रेवणनाथ रामचंद्र शिंदे. मेन महत्वाचे तुमचं टाकलंय कार्यकर्ता सोमनाथ भारत वाघमारे, अभिमन्यू राजाराम शिंदे, केशव नवनाथ वाघमारे. कार्यकर्ता आहेत तुम्ही. सगळ्यांसाठी लग्न पार पाडायचंय. हा, कार्य सगळं पार पाडायचंय. संपर्क कुठं वाटतंय का तुला? हो, संपर्क सोमनाथ वाघमारे आणि हो केशव वाघमारे. काय कमी जास्त पडलं की तुम्ही दोघांनी बघायचं ते कुठं काय लागणार. हाय हाय. हा. तर ही अशी पत्रिका काढलेले नियोजन आता उद्या छापायला द्यायची. तर काय काम दिलं का नाही? पांडूकड वय पांडूकड काम ती मग ती बापा ती त्यांचे ती दोघ जण काम आहेत की त्यांच्याकडे. त्यांच्याकडे काम आहेत हा. मोठी, त्यांच्याकडे मोठी काम आहेत. त्यांच्याकडे लय मोठी काम आहे. त्यांच्याकडे लय मोठी कामं आहेत. त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे साधी काम मेन कार्यकर्ते हे दोघं आहेत. मेन कार्यकर्ता ह्या दोघांना केलं. हा त्यांचं काय शेती का तिकडे बघती रामरीकडे सागराचं बीच आहे काय? अरे त्यांच्याकडे काय हे सामा सोमा घेऊन मेन कार्यकर्ता पार पाडणारे कोण आहे दोघं हे आहेत केशव आणि सोमा. हा, सगळं पळापळी करून देखरेख करणारे हेच आहेत. त्यांच्याकडे मंडप इमारत दिली वय हा त्यांच्याकडे सगळा कारभार त्यांच्याकडे दोघांकडे. त्यांच्याकडे हा हा कार्यकर्ता आहे दोघ जण. लग्न पार पाडून पोच करणे, कार्यक्रम त्यांच्याकडे. हा कार्यक्रम पार पाडणे ह्यांच्याकडे काम दोघांकडे. तर काय नाही व्यवस्थित झालंय सगळं. फोन केशवला दाजी सगळं विचारत्यात बरोबर आहे का केशव, हे बरोबर आहे का, ती कुठली चूक सांगा. केशव म्हणतोय काय म्हणतो, काय सगळं नाही सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित सगळीकडली आहे, नावं पळच काय फिवं सांगू मी. सगळीकडली नावं फिवं लिहिले चूक ती आता नाहीच आहे. आपापल्या भावकीतली सगळी किलबिल परिवार लिहिला आहे. सगळीकडे व्यवस्थित केलंय. आणि किलबिल परिवारांची नावं ना आणि म्हणजे जी आपल्या ओळखीची कुठल्या आहेत ना, कुठल्या तीच गावाला टाकल्यात. जायचंय ती पण व्यवस्थित लिहिलेलं आहे. पत्रिका कुठल्या कुठल्या गावाला वाटायच्या कुठल्या कुठल्या नाही. काय बळच कुठल्याची नावं सांगू आता मी. आपलं हाय का पण हे तर पाऊंडर बरोबर आहे का सगळं. बरोबर आहे व्यवस्थित आहे. काय साध्या अडचण नाही. आणि आज आहे ना इतकं आबाळ आलंय ना, दिवस सुद्धा सकाळपासून दिसला नाही सूर्यनारायणाच्या पाया पडायला. आवाळ आलंय माझा हात दुखतोय. हा, हात दुखतोय, ह्याला औषध लावलं बघा, ह्याचा हात इथं मोडलेला आहे ना त्याच्यामुळे. ए, दादा. तुला करंट लागलं का वाटलं की अगं, चला की आता उरका की आम्हाला जाऊ दे. जाऊ दे काकी लेकरं वाट सकाळ बघते. उठल्यापासून जाऊ दे अगं, ते करतात. देव काय म्हणत असेल मला. हा? लेकरं वाट बघते. चिमणी सारखी लेकरं वाट बघते ते ही निवांत बसली गप्पा मारी तिथे. काही तर लेख आहे, नाथ आहे, जावाय आहे, काही तर नाही होय आम्ही. मोठी झालाय ती बारकी ती. हा, तेवढं आहे. नाही तुम्हाला जास्त वेळ थांबवणार. आता बघा सकाळचे 9 तर वाजले, तर 10 वाजूस तर तुम्हाला वाट लावते. तिला नव्हतं काहीच वाटलं. अगं, हा, उलट तुम्ही तिथून- आज हाय तर म्हणून तर उरकलं या. इथून पुढे त्यांच्या आंघोळ्या चालू असतात. तुम्ही आज हाय तर म्हणून 9 वाजच्या उरकलं या. या टायमाला चहा नाही असतो. तसं नाही माझं नाही लवकर होतं नाही, 8 वाजता आंघोळ्या होत्यात. हिची तो उशीर होती नाही तर आमचं झोप लागली काय शिट्या तिथं जांभळ्या द्यायला लागली. आता यांना कामच माहिती काय. मलाच कंटाळा आलाय. चल. आज काल झाली की जीवरवाडीची यात्रा. आता उद्या पोपळ्याची अच्छा, पोपळ्याच्या नव्हता यात्रेला काय जायचं. एका दिवसाची जत्रा असते एका दिवसाची कालच उरक की तुझं सगळं जत्रेला आज. आजच आज नाही, नाही, उद्या उद्या. उद्या उद्याच आहे ना यात्रा. मग उद्या उद्या यात्रा हा उद्या छबी नाही ना वाटतं. उद्या छबी नाही. उद्या छबी नाही, त्याच्यामुळे उद्या जायचं यात्रा करायची रात्री आणि आपल्याला थिगबी घेऊन जावं लागणार उद्या शिदुरी. शिदुरीच काय कळणार. इथल्या सगळ्या बायका मलाच ओरडल्या, हा, म्हणल्या देत देत नाही तर म्हणत्या शिदुरी ज्यावेळेस लग्न होऊन नवरी जाईल ना, नवरी बरोबरच द्यायची असते एक असं काम म्हणतात करते ती. फोन कर आकाला आणि विचार. आकाला तर विचारायचंच आहे, पण सगळ्या बायका काल वरडत होत्या. तिच्या बाबतीत तिकडला काही नाही माहिती. हा, तिला तेच की. हा, आकाला विचार विचारून म्हणायचं द्यायची आणत्या ती असली का. तर देता येईल, नसली तर मग राहील. हा. काय पण होईल. काल शिदुरी आलती, चांगला असा कार्यक्रम झाला शिदुरीचा. मी व्हिडिओ टाकणार आहे, नक्कीच बघा. तर सागर कुठं आलाय.
आला हिला सारखं सगळे चिडवतात त्या आप आल्यावर तर लय चिडवतात बाबा रडकुंडी येते ही. त्या दिवशी रडली आहे ना आप आलत ना त्या दिवशी रडली पोरगी लय चिडवते चेष्टा करते बाळा. तिला वाटत नाही चेष्टा करतात म्हणतात ती किती असते चेष्टा, लय बोलतात आपा. चेष्टा करते ती. चला असू द्या आता आम्हाला लंगडी फिंगडी पुरं सागर मला झाला ही चांगली होती मागच्या 2-4 दिवसात आता काय झालं हिला काठीवरात आली. मला नाचली बायको नको बाबा लंगडी होय नाही तर मला सागर लंगडी बायको नको बाबा मला होय ताई. काय सांग बर का पप्पांना काय तर चला असू द्या काय नाही ह्यांची चेष्टा मस्करी असे चालणार आहे. आता मी माझ्या व्हिडिओला इथं एंड करते आणि आणि मग अजून किती पाहिजे काय सगळं तुला मामाकडनं काय पाहिजे म्हणली काय नको होम थिएटर काय तिला पाहिजे माझ्याकडनं होम थिएटर. काय मामाची उपस्थिती ही लय मोठं काम आहे म्हणावं काय नको का पाहिजे माझ्याकडनं कोण आशाच करीत नाही. करत नाही करत नाही तर काय करायचं? बरं झालं. हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे ती कारण की माहिती आहे या. बचत गटावर भागवतात. नाही नाही माहिती आहे ना बचत गटाचा माणूस आहे याचं काय खरं नाही. त्याच्यामुळे कसं आहे, आपण लिंबू टिंबू मित्रांनो केलंय आपलं सगळं बघायचं. चला असू द्या सगळ्या वस्तू तर आहेत त्याच्यामुळं काय हाय तेवढं झालं तर मग उपस्थिती लय महत्वाची. तर असं नाही मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो बाय. मीच एंड करतो त्याशिवाय बसवायचं नाही व्हिडिओ.